Hello students, welcome all of you. Today we are going to solve problem number 6. Problem number 6 solve केल्यावरती नक्की अंडररायटिंग कमिशन ह्या टॉपिक मध्ये अंडररायटरची नेट लायबिलिटी कशी कॅल्क्युलेट होते ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली पाहिजे. कारण प्रॉब्लेम मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात, फक्त आपल्याला प्रॉब्लेम नीट रीड करायचा आहे. त्याचबरोबर जी आपली स्टेटमेंट आहे शोईंग नेट लायबिलिटी ऑफ अंडररायटर, त्याचा फॉर्मॅट ही आपला अशा पद्धतीने सेमच असणार आहे. त्यामुळे नक्की तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यावरती ती कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. चला तर आपण सुरू करूया, प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. फर्स्ट स्टेप, रीड द प्रॉब्लेम केअरफुली. अल्बर्ट लिमिटेड इश्यू 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. सो ही कंपनी आहे अल्बर्ट लिमिटेड. ह्या कंपनीला 50,000 इक्विटी शेअर्स इश्यू करायचे आहे. द होल इश्यू वॉज अंडर रिटन बाय A, B and C. ह्याचा अर्थ आपल्याला काय कळालं, आपले अंडर रायटर किती आहेत, 3 अंडर रायटर आहेत A, B, C. मग जेवढे अंडर रायटर तेवढे कॉलम बघा इथे A, B, C 3 कॉलम आले आणि शेवटचा कॉलम असणार टोटल. समजा 2च अंडर रायटर असतील A आणि B, तर तुम्हाला A आणि B असे 2 कॉलम करावे लागतील आणि त्याच्यानंतर टोटल. सो किती कॉलम असणार बेसिसच्या पुढे किती कॉलम असणार ते डिपेंड आहे अपॉन नंबर ऑफ अंडर रायटर्स. तर आपण पुढे बघूया. A अंडर रायटरनी 15 लाख शेअरची रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे. B नी 25 लाखची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे. C नी 10 लाख शेअरची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे. सो ही जी काय रिस्पॉन्सिबिलिटी घेतली याची तुम्ही टोटल करा बघा. 15 लाख प्लस 25 लाख किती होतात, 40 लाख प्लस 10 लाख 50 लाख. सो बघा अल्बर्ट लिमिटेडला 50 लाख इक्विटी शेअर इश्यू करायचे आहेत. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी 3 अंडर रायटरनी घेतली आहे, ती आहे 15 लाख. A नी घेतली आहे 25 लाख, B नी घेतली आहे 10 लाख, C नी घेतली आहे. सो ही झाली ग्रॉस लायबिलिटी, लक्षात घ्या. सो इथे 50 लाख इश्यू करायची होते, याची टोटल पण इथे 50 लाख. सो ह्याला तुम्ही बोलणार ग्रॉस लायबिलिटी. सो आपल्या फॉर्मॅटची सुरुवात ग्रॉस लायबिलिटी पासून होते. सो आपल्याला काय करायचं आहे बघा, आता 15 लाख A नी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे 15 लाख शेअर्स. सो मी ते 15 लाख रेकॉर्ड करणार. B नी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे 25 लाख. सो 25 लाख B च्या कॉलम मध्ये. C नी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे 10 लाख. सो C च्या कॉलम मध्ये जाणार 10 लाख. इथपर्यंत तुम्हाला नक्की कळालं असेल. सो याची टोटल आपण केली 15 लाख प्लस 25 लाख 40 लाख प्लस 10 लाख 50 लाख. सो टोटल आली 50 लाख. सो आता आपल्याला पुढची कन्सेप्ट काय करायची आहे, तर मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय काढायचं आहे, रेशो. सो रेशो कसा काढणार, 15 लाख रेज टू 25 लाख. जी काय ग्रॉस लायबिलिटी आहे तुम्ही रफली लिहा आणि 10 लाख. सो इथून पुढच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला स्वतःला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. सो हे जे आपल्याला दिले आहेत 15 लाख 25 लाख 10 लाख, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल 5 झिरो कॉमन आहेत बघा. किती झिरो कॉमन आहेत, 5. सो 5 झिरो कट करायचे. सो रेशो काढण्यासाठी 15 रेज टू 25 रेज टू 10, बरोबर. सो आता 15, 25 आणि 10 कुठल्या टेबलमध्ये येतात, 5च्या टेबलमध्ये येतात. सो 5 3 जा 15, 5 5 जा 25, बरोबर, आणि 5 2 जा 10. एवढं तर आपल्याला यायला पाहिजे, बरोबर. सो आपला ग्रॉस लायबिलिटीचा रेशो झाला 3 रेज टू 5 रेज टू 2. हा आपला ग्रॉस लायबिलिटीचा रेशो झाला. सो इथे बेसिस मध्ये लिहायचं आपण 3 रेज टू 5 रेज टू 2. सो हा ग्रॉस लायबिलिटीचा रेशो इम्पॉर्टंट आहे, नाहीतर आपलं पुढे कॅल्क्युलेशन रॉंग येऊ शकतं. कळालंय सगळ्यांना ग्रॉस लायबिलिटीचा रेशो कसा काढायचा असतो. नक्की आता तुम्हाला लक्षात आलं असणारच आहे, कारण हा आपला दुसरा प्रॉब्लेम चालू आहे. चला त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, ग्रॉस लायबिलिटी मधून लेस करायचे असतात मार्क ऍप्लिकेशन, ज्याच्यावरती
ज्या ऍप्लिकेशन वरती अंडर रायटरचे स्टॅम्प आहेत त्याला आपण म्हणतो मार्क ऍप्लिकेशन. सो मार्क ऍप्लिकेशन प्रॉब्लेम मध्ये दिलेला असतात. पुढे बघा, ऍप्लिकेशन वेअर रिसीव्ह फॉर 48,50,000 शेअर्स. आता बघा, कंपनीला इश्यू करायचे होते 50 लाख, पण ऍप्लिकेशन आले 48,50,000. सो इथे तुम्हाला मी नेट लायबिलिटीची टोटल सांगू शकतो, मगाशी पण मी केलं होतं. 50 लाख मधून 48,50,000 गेले. सो नेट लायबिलिटीची टोटल असणार आहे किती असणार, 1,50,000. सो बघा, आताच मी तुम्हाला सांगतो 1,50,000 शेअर असणार. मग ते 1,50,000 पैकी ए ची लायबिलिटी किती, बी ची किती, सी ची किती, ते आपल्याला एंडिंगला कळणार. सो बघा किती सोपा आहे हा टॉपिक. सो 15 लाख आहे, कंपनीला इश्यू करायचे होते, ऍप्लिकेशन आले 48,50,000, म्हणजेच 1,50,000 चे ऍप्लिकेशन आले नाही. सो ऑब्विसली हे जे बॅलन्स 1,50,000 शेअर्स आहेत, 1,50,000 शेअर जे बॅलन्स आहेत ते अंडर रायटरला घ्यावे लागणार. सो ही टोटल नेट लायबिलिटी झाली अंडर रायटरची 1,50,000. पण आता इंडिव्हिज्युअली प्रत्येकाची लायबिलिटी किती असणार ते आपल्याला पूर्ण स्टेटमेंट केल्यावरतीच लक्षात येणार. ऑफ विच मार्क ऍप्लिकेशन वेअर एज फॉलोड. सो तुम्हाला मार्क ऍप्लिकेशन दिले आहेत बघा. ए चं किती आहे, 12 लाख. सो मी ते कॉलम मध्ये लिहितो आणि आपल्याला मायनस करायचे असतात म्हणून मी ब्रॅकेट मध्ये लिहिणार आहे. सो ए चं मार्क ऍप्लिकेशन आहे 12 लाख. बी चं किती आहे, 25 लाख. सो बघा, बी नी आपली रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण केली, 25 लाख सगळे शेअर्स त्यांनी इश्यू केले पब्लिकला. त्यानंतर सी नी किती गेले, 8,50,000. सो आता तुम्हाला काय करायचं आहे, मार्क ऍप्लिकेशनची टोटल घ्यायची आहे. सो 12 लाख प्लस 25 लाख प्लस 8,50,000 यू विल गेट 45,50,000. सो टोटल आली 45,50,000. बरोबर आहे. सो ही झाली मार्क ऍप्लिकेशनची टोटल. सो इथे आपण स्वतः काही डिवाइड वगैरे केलंय का रेशो प्रमाणे, नाही. मार्क ऍप्लिकेशन इज ऑलरेडी गिवन इन द प्रॉब्लेम. सो ज्या पद्धतीने प्रॉब्लेम मध्ये दिलंय त्या पद्धतीनेच आपण इंडिव्हिज्युअल ए बी सी च्या कॉलम मध्ये व्हॅल्यू पुटअप केली आहे. सो इथे तुम्हाला लिहावं लागणार आहे ऍक्च्युअल, जे काय तुम्ही ऍक्च्युअल आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सो आता आपल्याला काढायचं बॅलन्स. बॅलन्स कसा काढतात, तर बॅलन्स आपण काढतो 1 - 2. सो 1 मधून 2 मायनस करा, तुम्हाला भेटणार बॅलन्स. सो आपल्या जवळ कॅल्क्युलेटर असणारच आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. चला, 15 लाख मधून 12 लाख गेली, राहिले किती, 3 लाख. ओरली ही कॅल्क्युलेशन आपण करू शकतो, कॅल्सीची गरज नाहीये. 25 लाख मधून 25 लाख गेले, डॅश काहीच नाही राहिले. 10 लाख मधून 8,50,000 गेले, राहिले किती रे, 1,50,000. बरोबर ना. म्हणजे 3 लाख आणि 1,50,000 याची टोटल आली 4,50,000. सो सगळ्यात सोपा टॉपिक आहे आणि तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टेस्ट द्यायची आहे, त्यामुळे ऑब्विसली सोपच जाणार आहे. आपण हे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय जस्ट फॉर युअर रेफरन्स, प्रॅक्टिकल नॉलेज साठी. त्यानंतर अनमार्क ऍप्लिकेशन. पुढे बघा, अनमार्क ऍप्लिकेशन कुठे दिलंय का, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ शेअर्स टू बी टेकन अप बाय द अंडर रायटर. ते तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचंच आहे. अनमार्क ऍप्लिकेशन आर टू बी डिस्ट्रीब्युटेड अमंग द अंडर रायटर इन द रेशो ऑफ ग्रॉस लायबिलिटी. सो जनरली प्रॉब्लेम मध्ये हे त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे, पण जर प्रॉब्लेम मध्ये दिलं नसेल तरी लक्षात घ्या आपल्याकडे काही दुसरा ऑप्शन नाहीये. आपल्याला ग्रॉस लायबिलिटीच्या रेशो मध्येच जे काय अनमार्क ऍप्लिकेशन आहे ते डिस्ट्रीब्यूट करावे लागतात. सो आपल्याला आता काढायला लागणार अनमार्क ऍप्लिकेशन. सो मी तुम्हाला फॉर्म्युला दिला होता, ऍप्लिकेशन रिसिव्ह मायनस मार्क ऍप्लिकेशनची टोटल. सो ऍप्लिकेशन रिसिव्ह बघा इथे होते 48,50,000. सो बघा दिलंय क्लिअरली, ऍप्लिकेशन मी रिसिव्ह फॉर 48,50,000. सो इथे येणार 48,50,000 मायनस मार्क ऍप्लिकेशनची टोटल आपण आताच घेतलेली ही बघा, मार्क ऍप्लिकेशनची टोटल 45,50,000. सो इथे आपण लिहिणार 45,50,000. 1 minute.
सो 48,50,000 मधून 45,50,000 मायनस करा, तुम्हाला भेटणार अनमार्क ऍप्लिकेशन. किती आले अनमार्क ऍप्लिकेशन? 3 लाख. सो हे 3 लाख काय असणार आहेत रे? शेअर्स. आपण हे सगळं कॅल्क्युलेशन करतोय ते शेअर्स प्रमाणे करतोय, लक्षात घ्या, नंबर ऑफ शेअर्स. चला, सो आता आपल्याला अनमार्क ऍप्लिकेशनचं काय भेटले रे? नंबर ऑफ शेअर्स भेटले 3 लाख. सो इथे आपण टोटल मध्ये लिहिणार 3 लाख, बरोबर. आणि अनमार्क ऍप्लिकेशन आपल्याला लेस करायचे असतात, त्यामुळे ब्रॅकेट मध्ये दाखवायला पाहिजे. आता हे अनमार्क ऍप्लिकेशन ए, बी आणि सी मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. प्रॉब्लेम मध्ये क्लिअरली दिले ग्रॉस लायबिलिटीच्या रेशो मध्ये, आणि ग्रॉस लायबिलिटीचा रेशो आहे 3:5:2. सो ह्या रेशो मध्ये आपण अनमार्क ऍप्लिकेशन काय करणार? डिवाइड करणार. सो चला आता कॅल्सियम बघा, पहिल्यांदा काय करायचं? ह्याची टोटल घेऊन ठेवायची. 3 + 5 8 + 2 10, बरोबर. सो आता ए चा शेअर किती असणार 3 लाख पैकी? सो 3 लाख ह्या कॅल्सियम मध्ये इंटू 3 डिवाइड बाय टोटल तिघांची किती आलेली? 10. परत मी सांगतोय 3 लाख, करा कॅल्क्युलेशन. 3 लाख इंटू 3 डिवाइड बाय 10 किती आला आन्सर? 90,000 आलेला आन्सर. 90,000 आलंय ना 90,000. चला त्यानंतर पुढे 3 लाख इंटू 5 बी चा शेअर किती आहे? 5 डिवाइड बाय 10. सो 3 लाख इंटू 5 डिवाइड बाय 10 you will get 1,50,000 shares. Then C चा शेअर 3 लाख इंटू 2 डिवाइड बाय 10 60,000. सो मी सांगतोय त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन्स करा, मला काही प्रॉब्लेम येणार नाही. सो आपण काय केलं आता? ग्रॉस लायबिलिटीच्या रेशो मध्ये डिवाइड केलेला आहे. आता आपल्याला बॅलन्स काढायचा आहे. पुन्हा बॅलन्स कसा काढणार? आता तुम्ही आपण बॅलन्स काढणार 3 - 4. 3 - 4. चला करूया आपण. 3 लाख मधून 90,000 लेस करा, राहिले किती? 2,10,000. 0 मधून 1,50,000 मायनस केले तर ऑब्विसली किती येणार? 1,50,000 येणार. मायनस मध्ये 1,50,000 मधून 60,000 गेले, किती राहिले? 90,000. सो आता हे बॅलन्स शीट टोटल घ्या. 2,10,000 मधून 1,50,000 मायनस करा, 90,000 त्याच्यामध्ये ऍड करा, तुम्हाला मिळणार 1,50,000. सो आता तुम्हाला इथे लक्षात येईल, मी सांगितलं होतं बघा, बी नी काय केलं? 25 लाखचे 25 लाख शेअर्स सोल्ड केले, प्लस अनमार्क मधले पण 1,50,000 सोल्ड केले, म्हणजे त्यांनी 1,50,000 जास्त सोल्ड केले बी नी. सो ह्याला तुम्ही बोलणार सरप्लस, एक्स्ट्रा बी नी काम केलं. सो शेअर्सचं कॅल्क्युलेशन कधीच मायनस मध्ये नसतं, लक्षात घ्या. लायबिलिटी कधीच मायनस मध्ये नसणार. 0 आली चालेल पण मायनस मध्ये नसणार. सो आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागते? ऍडजस्टमेंट. हा जो सरप्लस आहे, एक्स्ट्रा काम आहे, ते उरलेल्या दोघांमध्ये डिवाइड करावं लागतं, बरोबर. सो पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला बी ला काय करायचंय? बी ला आपल्याला 0 करायचंय. सो मायनस 1,50,000 आहे. सो इथे आता काय करावं लागणार? प्लस 1,50,000. मायनस प्लस म्हणजे मायनस आणि 0 आन्सर येणार, बरोबर. सो आपण 0, लायबिलिटी कधी 0 असू शकते अंडर रायटरची, पण लायबिलिटी मायनस नसली पाहिजे, लक्षात घ्या. सो हे 1,50,000 आता तुम्हाला ए ला आणि सी ला वाटायचं. सो ए चा रेशो किती आहे? 3. सी चा किती आहे? 2. सो काय रेशो मध्ये तुम्हाला वाटायचं आहे? 3:2. सो 3:2 मध्ये वाटा. चला करा. 1,50,000 इंटू 3 डिवाइड बाय 5. 1,50,000 इंटू 3 डिवाइड बाय 5 किती आन्सर येणार? 90,000, बरोबर. आणि 1,50,000 इंटू 2 डिवाइड बाय 5 किती आन्सर येणार? 60,000, बरोबर ना? 60. सो आता बघा 1,50,000 प्लस आहेत आणि हे 90 आणि 60 पण 1,50,000 होतात. सो आन्सर इथे आलं 0.
तो काय काय नाही, हे कॅल्क्युलेशन पण जमत नाही. तर हे कॅल्क्युलेशन पण जर तुम्हाला जमत नसतील तर ऑब्विसली मी काहीच करू शकत नाही याच्यात. सो आता आपल्याला काय करायचं आहे, नेट लायबिलिटी काढायची आहे. काढूया आपण. सो मी तुम्हाला सांगितलेलं बघा 1,50,000 आन्सर येणार. दिसतंय ना तुम्हाला, 1,50,000 मधून 0 गेले, किती आलं 1,50,000. सो आता बघा ए किती शेअर्स घेणार, 2,10,000 मायनस 90. 2,10,000 मायनस 90 म्हणजे ए ला 1,20,000 शेअर्स घ्यावे लागणार. त्यानंतर 1,50,000 मायनस 1,50,000 प्लस म्हणजे आन्सर काय आलं 0. ते 0 तर आपल्याला करावंच लागतं. नेहमी लक्षात घ्या, अंडर रायटरची नेट लायबिलिटी 0 असेल तर चालेल, पण निगेटिव्ह नको. सो निगेटिव्ह मध्ये नको म्हणून आपण ऍडजस्टमेंट करतो, त्याला म्हणतात सरप्लस ऍडजस्टमेंट. सरप्लस एक्स्ट्रा आपण ऍडजस्टमेंट. सो हे मायनस मध्ये आलंय म्हणजे सरप्लस आहे. सो हे सरप्लस आपल्याला ऍडजस्ट करायचं असतं आणि बी ला आपल्याला 0 वर घेऊन यायचंय. बी ला आपल्याला कितीवर घेऊन यायचंय 0. सो बी ला 0 वर घेऊन येण्यासाठी मायनस 1,50,000 आहे, तर आपल्याला इथे प्लस 1,50,000 करावे लागणार. आणि हे जे 1,50,000 आहे ते उरलेल्या दोघांना त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाकायचे. सो तुम्हाला आन्सर बरोबर मिळणार. सो बी ला काहीच शेअर्स घ्यावे नाही लागणार. 90 सी चा आता बघूया आपण कॅल्क्युलेशन. 90,000 मायनस 60,000 सी ला घ्यावे लागणार 30,000 शेअर्स. येतं लक्षात. सो बघा बरोबर 1,20,000 आणि 30 आलं की नाही 1,50,000. सो आपल्याला टोटल लायबिलिटी आधीच माहित होती 1,50,000, पण त्यातले ए घेणार 1,20,000 शेअर, सी घेणार 30,000 शेअर, बी काहीच घेणार नाही. सो हे तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यावरती लक्षात येणार. सो इथे नेट लायबिलिटी आपण कशी काढली तर 5 मायनस 6 अशा पद्धतीने आपण काढली नेट लायबिलिटी. सो ह्याला म्हणतात अंडर रायटिंग. बघा काय कठीण आहे, काय वेगळं केलं आपण सांगा मला तुम्ही. इझी आहे की नाही. सो अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. सो मी पुन्हा सांगेन, प्रॅक्टिकल प्रॉब्लेमकडे जस्ट तुम्ही कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या म्हणून प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जे मी शिकवतोय तेवढे केलात तरी इनफ आहे. जास्त तुम्ही लक्ष केंद्रित करा ऑब्जेक्टिव्ह वरती. सो जेवढे जास्त ऑब्जेक्टिव्ह तुम्ही नजरेखालून घालणार तेवढं जास्त तुम्हाला मार्क्स मिळणार. आणि काही घाबरण्याची गरज नाही आहे. लास्ट इयरच्या स्टुडंटना 100 पैकी 100 मार्क सुद्धा मिळालेले आहेत, कारण ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे. एक ऑब्जेक्टिव्ह तुम्ही 2-3 वेळा कंटिन्युअस बेसिसवर वाचली की त्याचा आन्सर तुमच्या डोक्यात बसून जातं. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. रिलॅक्स मध्ये जे काय ऑब्जेक्टिव्ह क्लासमधून प्रोव्हाइड केले, कॉलेजमधून पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रोव्हाइड केले असतील, ते ऑब्जेक्टिव्ह फक्त सारखं वाचत राहा, नजरेखालून घालत राहा. जेवढ्या वेळा तुम्ही ते ऑब्जेक्टिव्ह वाचणार तेवढं ते आन्सर तुमच्या डोक्यात राहणार, तुम्हाला इझिली आन्सर देता येणार आणि आरामात तुम्हाला चांगले मार्क्स भेटणार. सो काळजी करण्याची गरज नाही. व्यवस्थितपणे अभ्यास करा. आणि हा टॉपिक तुम्हाला दिसतोय एकदम सोपा आहे, काहीच कठीण नाहीये त्याच्यामध्ये. सो 2 प्रॉब्लेमवर तुम्ही आता पुढचे प्रॉब्लेम काही इझिली सॉल्व्ह करू शकता. सो एवढं सोपं आहे. सो आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.